एकदम खस्ता कुरकुरीत पौष्टिक अशी बीटरूटची पुरी करण्यासाठी 1 वाटी गच्च भरून इथे बीटरूटचा कीस घेतलाय. तर आधी त्याचं साल काढून नंतर किसणीवर किसून घेतलं होतं. तुम्ही हवं तर फोडी सुद्धा करून घेऊ शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि मिक्सरमधून ह्याला अगदी बारीक फिरून घ्यायचंय. तर हे असं मिश्रण आता तयार झालेलं आहे. रंग एकदम सुरेख दिसतोय. आता इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये पाव वाटी आपण तांदळाचं पीठ घालूया. तांदळाचं पीठ घातल्यामुळे ही पुरी छान खस्ता कुरकुरीत होते. चवीप्रमाणे मीठ घालायचंय. 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा भरून मी तीळ घेतलेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर घालूया आणि हे सगळं आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. ही पुरी करण्यासाठी साहित्य अगदी मोजकंच लागतं. त्यामुळे घरात बीट असलं की मी लगेच ही पुरी बनवत असते. आता यामध्ये हे बीटचं मिश्रण घालूया. जसं लागेल तसं घालायचं आहे. आता मी वाटीमध्येच थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी यामध्ये घातलेलं आहे. सगळं छान एकजीव करून घेऊया आणि थोडंसं घट्टसरच पीठ भिजवून घ्यायचं आहे. याच पिठाचे तुम्ही अगदी पराठेसुद्धा बनवू शकता. यामध्ये पनीर घातलं तर आणखी हेल्दी होतील. तर आता पीठ इथे भिजून झालेलं आहे. छान घट्टसर गोळा तयार झाला आहे. शेवटी थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ एकसारखं होतं आणि याचा चिकटपणा कमी होतो. आता लगेच पुरी बनवून घ्यायची आहे. एक गोळा घेऊन त्यावर थोडेसे तीळ लावून घ्यायचे. म्हणजे वरून तीळ छान दिसतात. आणि नेहमीच्या पुरीप्रमाणे आता लाटून घेऊया. थोडीशी पुरी जाडसरच ठेवायची, फार पातळ लाटायची नाही. तर इथे मी अशा पद्धतीने लाटून घेतली आहे. आणखी एक लाटून घेऊया. हवं तर तुम्ही तिळामध्ये हा गोळा असा बुडून घेऊ शकता. म्हणजे तीळ अगदी व्यवस्थित लागतात. तर अशा काही पुऱ्या मी आता इथे लाटून घेतल्या आहेत. लगेच तळून घेऊया. तेल मीडियम गरम झालं की यामध्ये एक गोळा टाकून बघायचा. तर हा व्यवस्थित तळून झालेला आहे. काढून घेऊया. तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता पुरी सोडूया आणि पुरी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि झाऱ्याने त्यावरून असं तेल सोडायचं. म्हणजे पुरीला वरून सुद्धा हीट मिळते आणि ती छान फुगते. तर आता मस्तपैकी टम्म अशी पुरी फुगलेली आहे. पलटून घेऊया. गॅसची फ्लेम आता थोडीशी कमी करायची आणि दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायचं आहे. उलटसुलट करून पुरी मी इथे तळून घेतली आहे. सुरेख असा रंग आला आहे. तेल निथळून काढून घ्यायची आहे. पुरी सोडल्यानंतर गॅस मोठा करायचा, वरून तेल असं झाऱ्याने सोडायचं. तर ही दुसरी पुरीसुद्धा आपली इथे फुगलेली आहे. पलटून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. करायला अगदीच सोप्या आहेत. साहित्य फारसं लागत नाही आणि मुलं एरवी बीट खात नाहीत. तर तुम्ही अशी पुरी त्यांना बनवून डब्यात देऊ शकता. केल्यानंतर 2 दिवस या छान राहतात. दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत खायला अप्रतिम लागतात. तर अवश्य बनवून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.